हॅलो गाईज, नमस्कार एव्हरीवन. माझं नाव मनस्वी वाडकर आहे आणि आज माझ्या यूट्यूब चॅनलचं फर्स्ट व्लॉग आहे. म्हणजे आम्ही चाललो होतो गणपती बुक करायला, तर मी बोलली की गणपती बाप्पाच्या नावावरतीच एक छोटासा व्लॉग करूयात आपण. तर आता सकाळचे वाजले आहेत 9:38 आणि आम्ही अजून कोणीच रेडी नाही झालो आहे. तर मी विचार केला आपण रेडी आधी व्लॉगचं इंट्रो करूया आणि मग फटाफट जाऊन रेडी होऊया. तर भेटूयात रेडी झाल्यानंतर. सो गाईज, मी आता रेडी झालेली आहे आणि हा आहे माझा आउटफिट ऑफ द डे. मी तुम्हाला आउटफिट दाखवते. म्हणजे आउटफिट असं जसं नाही आहे. हा कुर्ता माझ्या मम्मीने मला स्टिच केला होता घरूनच. तर मी विचार केला आज बाप्पाकडे चाललो आहे, तो मस्त छान कुर्ता घालूयात म्हणून मी कुर्ता वेअर केला. आणि आता मी तुम्हाला एक नवीन इंट्रोड्यूस करते माझ्या बहिणीला. तर माझी बहीण ही आहे, माझी बहीण. हाय हाय बोल. तिकडे तर ही माझी बहीण आहे. हिचं नाव संस्कृती वाडकर. सो वी आर सिस्टर्स. हां, तर मग आता आम्ही मगाशी मी 9:30ला सांगितलं होतं की मी रेडी व्हायला चालली आहे, पण आत्ता वाजलेत 11:30. तर अजून आम्ही निघालेलो नाही आहे. मग निघालो की मग परत ब्लॉग कंटिन्यू करू. सो तिथपर्यंत गणपती बाप्पा चूज करायला. हां, आज आम्ही चाललो गणपती बाप्पा चूज करायला. आम्ही तिकडे गेलो होती, पण तुम्हाला दाखवू. मग तुम्ही पण बघा की कसे किती सारे मूर्ती असतात, कसं ठेवतात ते लोक. सो स्टे ट्यून फॉर दॅट. सो आता आम्ही निघालेलो आहे आणि म्हणजे आम्हाला निघून जास्त टाईम नाही झाला आहे. किती 5 मिनिटं झाले असतील. आणि पप्पा बोलले इथे छान इडली भेटते, तर म्हणून आम्ही इडली खायला आलो. आणि आता ते लोक पप्पा माझे मोठे पप्पा म्हणजे हिचे पप्पा, आमच्या दोघांचं आम्ही रिलेशन सांगतो तुम्हाला. ही माझ्या काकांची मुलगी आहे, म्हणजे माझ्या मोठे काका, म्हणजे मी त्यांना मोठे पप्पा बोलते. ती माझ्या मोठ्या पप्पांची मुलगी आहे आणि मी काकांची मुलगी. तर तशी आम्ही सिस्टर आहोत, संस्कृती वाडकर, मनस्वी वाडकर. आणि आता आम्ही आज चाललो आहे. माझे मोठे पप्पा, हिचा मोठा भाऊ म्हणजे विनय दादा, त्याला ते आम्ही त्या सगळ्यांना इंट्रोड्यूस करू थोड्या वेळातच. ते दोघं आता गेले इडली आणायला. आणि मग हिची बेस्ट फ्रेंड पण येणार आहे, तर तिला पण आम्ही इंट्रोड्यूस करू. ती पण यूट्यूबवर आहे, बट तिने अजून काय ब्लॉगिंग वगैरे चालू नाही केली आहे. तिचं पण चॅनल, पण ती एकच ब्लॉग टाकला आणि बाकी सगळे शॉर्ट्स असे टाकले. तर आम्ही चाललो आणि आम्ही विचार केला आता गाडीत बसून काय करायचं. तर म्हणून आम्ही तुम्हाला आमची गणपती बाप्पाची स्टोरी सांगतो. स्टोरी म्हणजे आम्ही बाप्पा ठेवतो, किती दिवस ठेवतो असं. तर आम्ही बाप्पा आमचा गौरी गणपती आहे, पण आम्ही गौरीला बसवत नाही. तू पण बोल ना. हां, तू बोल, मी सांग. तू सांग. आम्ही गौरीला बसवत नाही. आणि यावेळी 7व्या दिवशी गौरी पण जाणार आहे. तर म्हणून आमच्या घरी पण 7 डेज बाप्पा आहे. तर आम्ही खूप जास्त खुश आहे त्याच्यासाठी. खूप एक्सायटेड आहे, कारण बाप्पा येणार ते पण 7 डेजसाठी. आणि मग कपडे नवीन मग 7 व्लॉग पण येतील त्याचे. म्हणून मग आम्ही खूप खुश आहे त्यासाठी. आणि आम्ही नेहमी बाप्पा बुक करतो. ते ज्या मावशीचे हस्बंड आहेत ना, ते बाप्पाची मूर्ती बनवतात. तर दादरला आम्ही आता चाललो आहे, तर आम्ही नेहमी तिथेच बाप्पाचं म्हणजे मूर्ती वगैरे घेतो. बोल पाऊस वेदर दाखवते नसते. हां, तर मग आता आम्ही तिथे जाणार आहे. आणि आता मी तुम्हाला बाहेरचं वेदर दाखवते. म्हणजे बाहेर एक डेकोरेशन चालू आहे आणि तिकडे बाप्पाचं आगमन होते, पण बाप्पा दिसत नाही. लोक जमले. मग अशी ते लोक बोलत होते गणपती बाप्पा मोरया असं सगळं बोलत होते. तर मी तुम्हाला बाहेरचं वेदर आणि ते सगळं दाखवते. बघा गाईज, इडली आलेली आहे आणि ती खूप जास्त टेम्पटिंग दिसते. आणि ही टेस्ट करते. माझी बहीण किती सुंदर दिसते ना गाईज. बघ जरा इथे स्माइल कर. मस्त दिसते. मस्त, टेस्ट छान आहे. टेस्ट छान आहे. आम्ही आता पोहोचलो आहे दादरला. थोड्याच वेळात आम्ही जाऊ तिथे मूर्ती बघायला. तिथपर्यंत मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते माझ्या बहिणीच्या बेस्ट फ्रेंडला. हे बघ, तुझं नाव पण सांग. यूट्यूब चॅनल, तिचा पण यूट्यूब चॅनल आहे, जसं तुम्हाला आधी सांगितलं. मी आधी सांगितलं होतं. हां, मग डू लाईक शेअर हर चॅनल ऑल्सो. हां, सगळ्यांना चॅनलचं नाव पण सांग. मी खाली ना डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तिचं चॅनलचं हे. तर गाईस, आता आम्ही पोचलो आहे आणि आम्ही बाप्पा बघितले. खूप छान आहे. आम्ही बुक पण केलं आहे, पण ते आत्ता नाही दाखवणार, नंतर रिव्हील करता येईल. तर आता आम्ही जाऊ. आमच्या प्लॅनमध्ये थोडं स्लाईट चेंज झाला आहे. आम्ही इथे चाललो आहे सिद्धिविनायकला, कारण इथे खूप जवळच आहे. म्हणून आम्ही विचार केला पाया पडून येऊया. तर आता आम्ही सिद्धिविनायकला आलेलो आहे. बघा, ही एक माकड आली आहे. हे मी टाकणार आहे तू छान आले. तर टाकायचं आहे. मस्त
थांब, परत दाखवते. दाखव बरं. परम बोलते परम सुंदरी दिसतोय. तर हे बघ आम्ही छान दिसतोय ना. या Twinning दोघी केली. बेस्ट फ्रेंड्सच्या मध्ये मी कबाब में हाय कबाब में हड्डी. वी आर रिअल सिस्टर्स. सोल सिस्टर्स. ये नाही आहे. फक्त इथं तोंड माझ्या समोरच चालतं. तुझं नाही तू तर मी पण चाल. आता मग आम्ही कुठे चाललोय? दादर चौपाटीला चाललोय. म्हणजे थोडंसं बघून येतो कारण हिला माहिती आहे ना, ही बोलते खूप छान आहे तिथे, तर मग आम्ही जाऊन नवीन बघून येतो. काहीतरी वेगळं केलंय तिकडे पहिल्यापेक्षा. सो चांगले फोटो काढण्यासाठी वगैरे. म्हणून आम्ही आता फोटो काढायला चाललोय. आम्ही तिथे ओनली फोटो काढायला. आज आम्हाला माणसं काका आहेत. आज आमच्याकडे माणसं आहेत की आम्ही काढू शकतो फोटो तिघांचे. कारण आमच्याकडे गाडी पण आहे आणि आम्ही नुसतं फिरू शकतो. आम्ही ड्रायव्हर घेऊन आलोय. त्यावेळी अकेले नाही आहे. आणि माझे पप्पा म्हणजे हिचे खूप जास्त वैतागलेले आहे. ते बोलतात हे लोक दर्शन घ्यायला आले की फोटो शूट करायला. त्यांचं पण काय चालू. ठीक आहे, आम्ही तिकडे गेल्यावर भेटू आता. बाय. तर गाईज आता आम्ही आलो आहे दादर चौपाटीला. बघा गाईज नजारा खूप जास्त सुंदर आहे. आणि बघा दोन ब्युटीज पार्टी कशी चालत आहेत आणि नजारा इट इज व्हेरी ब्युटिफुल. आय शो यू वेट. गाईस इथे ना खूप ऊन आहे म्हणून ना असे डोळे बंद होत आहेत. आणि इकडचं व्ह्यू खूप छान आहे, खूप ब्युटिफुल आहे. म्हणजे आजूबाजूचं असं आहे आणि इथे असं आहे. आय होप तुम्हाला दिसत असेल कारण मला काहीच दिसत नाही आहे फोनमध्ये. पण आय ट्राय टू शो एव्हरीथिंग. भेटूया नंतर. बाय बाय गाईस. तर आता आम्ही मस्त पेटपूजा केलेली आहे. म्हणजे मस्त नाही, खूप ठुसलं आहे पण खूप जास्त. आणि आता आम्ही आलो आहे दादर मार्केटला. तर इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत बट मला असं त्यांची क्वालिटी वगैरे वन टाईम यूजसारखी वाटते. तर म्हणून आम्ही काही घेतलं नाही. तर असं होतं सगळं मार्केट, पण आम्हाला काही एवढं खास आवडलं नाही आहे म्हणून आम्ही काही घेतलं नाही. आणि आता आम्ही ना कदाचित चाललो आहे. आमचे ना खूप स्पॉन्टेनियस प्लॅन्स आहेत. म्हणजे लाईट येत नाही आहे बरोबर कारण पावसाचं वातावरण झालं आहे तर दिसत नाही आहे. अंधार झाला आहे पुन्हा सगळीकडे. आणि आमचे खूप मी काय बोलत होते, आमचे खूप स्पॉन्टेनियस प्लॅन्स आहेत तर आमचे पटापट प्लॅन बनतात ऑन द स्पॉट. म्हणून आता आम्ही नेक्स्ट कुठे जाऊ आम्हाला माहिती नाही. आम्ही एवढं सगळं प्लॅन करून आलो तर नव्हतो पण आता बघूयात. आणि खूप गरम होतं म्हणून मी केस बांधून घेतली वरती. आणि आमचे खाण्याचे जे वांदे झाले आहेत ना, पप्पा खाण्याचे काय वांदे झाले ते सांगा ना. पप्पांना माझं खायचं होतं व्हेजच आहे. हां. आणि इकडे ना म्हणजे असं मुंबईला खूप खायला आहे पण ज्याला माहिती असेल ना, हां ज्याला माहिती असेल ना तो येऊ शकतो. आणि आपलं कसं चटपटा आपल्याला आवडतं ना, असं स्टार्टर्समध्ये आपण जसं खातो ना तसं काही नाही आहे इकडे. तर आम्ही खूप शोधलं पण आम्हाला भेटलंच नाही. त्या दोघीनं शॉपिंग करून आले पण ह्यांना काहीच ना धड भेटलेलं नाही आहे. सांगा तुमचा रिव्ह्यू. आउट ऑफ बजेट. आउट ऑफ बजेट नाही, त्याला डाग लागले होते. नाही, आउट ऑफ A बजेट. few moments later. आता आम्ही ना आमच्या घराच्या इथे पोहोचलो आहे आणि खूप पाऊस नाही पडत, थोडा पडतो पण आमचा मेकअप जायला तसं आम्ही मेकअप नाही केलाय. पब्लिक जरा बघतात आम्हाला तर म्हणून मग आम्ही छत्री ओपन केल्यात आणि आता आम्ही चाललोय. काय करणार वास येतोय. थांब. तर आपण काय खायला चाललो रिया? येस, आम्ही मस्त मलाई मोमोज खाणार आहे आता. मलाई पण या टायमिंगला नाही भेटत मोमोज. बंद करा आपण छत्री. हां करूया. तर गाईज आम्ही बसलो आहे आमच्या टेबलवरती आणि आम्ही आत्ता जस्ट ऑर्डर दिली आहे आणि आम्ही इथे आलो आहे. म्हणजे घरी जेवण बनलं आहे पण पप्पांना ना त्यांच्या बायकोच्या हाताचं जेवण खायचं नाही वाटतं म्हणून आम्ही इथे बाहेरचं जेवण खायला आलो. आणि हे मम्मा व्लॉग बघणार आहे तर तुम्ही आणि या दोघींचे फोटोज चालू झालेले आहेत. इथून छान लाईट. सो गाईज आता आमची पेटपूजा झालेली आहे आणि आम्ही खूप खाल्लं आहे. किती खाल्लं आहे सांग जरा. खूप खाल्लो. अति म्हणजे नुसते मोमोज ठुसले आहेत पोटामध्ये आणि या बाईने ना ठूस करून खाल्ले आहेत नुसते. पण तेवढेच रेट. पण ते दे आर व्हेरी टेस्टी यार. असं वाटतं खातच राहावं.
तर म्हणून. आणि आम्ही बोललो ना आमचे ना खूप स्पॉन्टेनियस प्लॅन्स असतात. तर आता आमचा प्लॅन बनला आहे, इथे ना एक एक्झिबिशन लागलं आहे साडीचं, तर आम्ही तिथे चाललो आहे. मग तिकडे जाऊन भेटूयात तुम्हाला. तिथपर्यंत स्टे ट्यून. तर गाईस इथे तुम्हाला आमचा आवाज नाही येणार कारण इथे काम चालू आहे. पण आता आम्ही पोचलो आणि आम्ही आता आत जातो. आणि ना इकडे काय माहीत लोक काहीतरी करतायत, खूप आवाज येतोय माहिती नाही का. पण हे बघा ह्यांचा मेकअप चालू झाला आहे. म्हणजे लोकांना ना नुसतं मेकअपच करायचं असतो, काय बोलायचं असतं लोकांना. सो गाईज आत्ता ना आम्ही जस्ट जाऊन आलो आहे आणि खूप सारे साडीज आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला दाखवलं खूप आहेत, पण ज्यांना ना साडीजचं नॉलेज असेल ना ते लोकच जाऊन शॉप करू शकतात. आम्हाला आता काय एवढं समजलं नाही. आणि दोन्ही पण मम्मी घरी आहेत, तर आम्ही काय शॉप तर नाही केलं. पण साड्या चांगल्या आहेत साड्या, बट जास्त महाग आहेत असं वाटलं. तर आम्ही बघूया. हां, आणि आम्ही घाईघाईत होतो. हे लोकं बघा, आता हे लोक ना फुल एक्झॉस्टेड झाले, त्यांचे तोंड उतरली आहेत आता. आणि आता आम्ही घरी जाणार आहे. आता नो मोर प्लॅन्स. इव्हनिंगचा काय प्लॅन असू शकतो, तर असला तर ठीक आहे, नाही तर बघूया पुढे बघूया. सो गाईज आता आम्ही फायनली घरी पोचलो आहे आणि आम्ही खूप जास्त थकलो कारण आम्ही सकाळपासून बाहेर आहे. आणि आत्ता किती वाजलेत माहिती आहे, आता 6 o'clock झाले आहेत ऑलमोस्ट. आणि आम्ही सकाळपासून बाहेरच आहोत. तर आम्ही खूप थकलो आहे. मग आता आम्ही फटाफट घरी जातो आणि मस्त झोपतो. इव्हनिंगचे काही प्लॅन्स नाही आहेत. सो आपण आजच्या व्लॉगला इथेच संपूया. आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. आय एम नाईंगचं चॅनल. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. सो डू लाईक शेअर सबस्क्राईब. बाय गाय.